नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जो काही आपण स्कॅल्पिंगच्या A+ सेटअपचा व्हिडिओ आपण बनवला होता त्याला तुम्ही जबरदस्त असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याचा रिझल्ट पण तुम्हाला खूप चांगला मिळत आहे हे तुमच्या मेसेजेस आणि कमेंट्सवरून दिसण्यात येत आहे. मंडळी, ह्याचे स्कॅल्पिंगचा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे हे मला तुमच्या कमेंट्स आणि इंटरेस्टवरून दिसत आहे. मंडळी, का असू नये, कारण का की हा जो प्रकार आहे स्कॅल्पिंगचा ह्याच्यामध्ये होतं काय की झटपट एंट्री आणि झटपट एक्झिट, म्हणजे एंट्री करायची, प्रॉफिट बुक करायचं आणि एक्झिट व्हायचं. ह्याच्यामुळं होतं काय, जास्त वेट करायला लागत नाही, त्यांच्यामुळं स्ट्रेस वगैरे जे काही प्रकार आहेत ते खूप कमी फेस करायला लागतात. मंडळी, आता हा जो पहिला आपण स्कॅल्पिंगच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये एक प्रकार होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसरा प्रकार सांगणार आहे. आता हे जे दोन्ही प्रकार आहेत, म्हणजे मागचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ, हे दोन्ही प्रकार मी पहिल्यांदा स्वतः यूज करतो, त्याचा रिझल्ट बघितलेला आहे आणि आपल्या स्टुडंटबरोबर सुद्धा तो शेअर केलेला आहे आणि त्यांनासुद्धा त्याचा रिझल्ट खूप छान मिळत आहे. आणि म्हणून म्हणजे मी स्वतः यूज केला, स्टुडंटनी यूज केला आणि त्याच्यानंतर आपण ह्याचा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे ह्याचा रिझल्ट जबरदस्त आफ्टर टेस्टिंग, म्हणजे टेस्टिंगनंतर मिळत आहे हे मात्र सिद्ध झालेलं आहे. आता वास्तविक बघता हे जे दोन्ही स्ट्रॅटेजीज आहेत ह्या मित्रांनो दोन्हीही पेड स्ट्रॅटेजीज आहेत. म्हणजे पेड म्हणजे काय की आपला जो पेड कोर्स आहे त्या कोर्समध्ये मी ह्या दोन्ही शिकवलेल्या आहेत स्टुडंटना. आता नंतर विचार काय केला की जर का आपण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ह्या स्कॅल्पिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर हा मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे, म्हणजे टेलिग्राम यूजर आणि आपले यूट्यूब सबस्क्रायबर. त्यामुळं आजचा व्हिडिओ आणि मागचा व्हिडिओ हे दोन्हीही पेड स्ट्रॅटेजी तुम्हाला मी फ्रीमध्ये देत आहे. मंडळी, आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण काय करायचं आहे एकदम सुटसुटीत साधेपणाने समजून घ्या. कारण का मागचा व्हिडिओ मी बघितलं की व्हिडिओ बघितला काय करता तुम्ही डायरेक्ट तुम्ही ॲप्लाय करायला जाता त्या स्ट्रॅटेजी. तसं न करता आपल्याला त्याचं प्रॅक्टिस करायचे. पहिला तो व्हिडिओ समजून घ्यायचा आहे, त्यातले मुद्दे जे आहेत छोटे छोटे मुद्दे हे समजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायचे 1 ते 2 दिवस आणि त्याच्यानंतर मग आपण रिअलमध्ये त्याचा वापर करायचा आहे. त्याप्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा मित्रांनो तुम्ही समजून घ्या. एकदा नाही समजला दुसरा परत बघा, पुन्हा बघा, म्हणजे होईल काय, जे छोटे छोटे मुद्दे असतात जे समजायचे ते तुमच्या लक्षात येतात आणि मग ती स्ट्रॅटेजी तुमच्या डोक्यात बसेल. एकदा तुम्हाला डोक्यात बसली किंवा हातात त्याची प्रॅक्टिस झाली की तुम्ही रिअलमध्ये प्रॅक्टिस करू शकता. मंडळी, जाऊया आपण स्क्रीनवर आणि तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे हा सेटअप नंबर 2 यूज करू शकता स्कॅल्पिंगसाठी. पण स्क्रीनवर जायच्या अगोदर एक छोटंसं डिस्क्लेमर की मंडळी, हा जो व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सजेशन करत नाही. तुम्ही ट्रेडिंग करा अथवा नका करू किंवा इथे बाय करा किंवा इथे सेल करा, या प्रकारचं मी कुठलंही रिकमेंडेशन देत नाही. कारण का, ट्रेडिंग म्हटलं की त्याच्यामध्ये जसा प्रॉफिट आहे तसा लॉससुद्धा आहे. त्यामुळे ट्रेडिंग करण्याच्या अगोदर तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा, एक्सपिरियन्स करा आणि त्याच्यानंतरच मग ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया सेटअप नंबर 2 स्कॅल्पिंगचा काय आहे. ठीक आहे, जाऊया आपण स्क्रीनवर. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि हा आहे तुम्ही बघू शकता गोल्डचा म्हणजे XAU USDचा चार्ट आहे. आणि ह्या चार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की छोट्या छोट्या लेवलचा उपयोग करून कशा प्रकारे तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता. मंडळी, ही स्कॅल्पिंग पहिली समजून घेण्याच्या अगोदर एक टूल यूज करणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे आणि तो टूल म्हणजे फिबोनाचीचा टूल. आता फिबोनाचीचा टूल जर तुम्ही ओरिजिनल बघितली सेटिंग तर त्याची मंडळी सेटिंग वेगळी असणार आहे. जर का तुम्ही फिबोनाचीची सेटिंग तुम्हाला अजून करता येत नसेल किंवा ह्या प्रकारे जर करायची असेल तर आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे फिबोनाचीची सेटिंग तुम्ही करू शकता. ओके, आता ह्या सेटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर ह्या ज्या लेवल आहेत सपोज एक मिनटं, ह्या ज्या लेवल आहेत म्हणजे कुठल्या लेवल,
ही जी आहे 0.6786, 0.618 आणि 0.5 ह्या 3 लेवल आहेत आणि त्या 3 लेवलचा फक्त सेटिंग आपण ठेवायची आहे, म्हणजे टिक ठेवायचे आहे. बाकी सगळ्या सेटिंग अनटिक करून टाकायच्या आहेत, कारण का आपल्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांचा काही उपयोग नाही. त्यामुळं आपल्याला फिबोनाचीच्या 3 सेटिंग फक्त टिक ठेवायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा फिबोनाचीची सगळ्या सेटिंग आपल्याला यूज करायच्या नाही, म्हणजे सगळ्या लेवल आपल्याला यूज करायच्या नाही. फक्त आणि फक्त स्कॅल्पिंगसाठी 0.786 ही जी लेवल आहे ती फक्त यूज करायची आहे. आता मी दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे 0.786ची लेवलची चा यूज करून आपण स्कॅल्पिंग करू शकतो. ओके, बघा, ज्यावेळेस मंडळी मार्केट रिव्हर्स, म्हणजे सपोज आपण बाईंगची फिबोनाची लावलेली आहे. सपोज ही जी फिबोनाची आहे, ही जी मंडळी फिबोनाची आहे ती आपण खालून, म्हणजे ज्या लेवलवरून, एक मिनटं तुम्हाला मी दाखवतो व्यवस्थित. सपोज मार्केट ह्या लेवलवरून अपसाईडला गेलेलं आहे. ओके, आता अपसाईडला गेल्यानंतर आपण काय करणार की एखादी रिट्रेसमेंटचा वेट करणार. मग आपण काय करणार की माझी जी फिबोनाची आहे ती ह्या लेवलपासून ड्रॅग करणार ती ह्या लेवलपर्यंत. मार्केट ज्यावेळेस 786च्या लेवलला येतो त्या लेवलवरून मार्केट थोडं तरी बाउन्स होतंच. आता हा जो प्रकार आहे तो फक्त एक्सपिरियन्सचा आहे, म्हणजे जेवढं मी जे ऑब्झर्व केलेलं आहे, मी जे एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्या एक्सपिरियन्सनुसार जरी मार्केटला खाली जायचं असेल, जरी इथून खाली जायचं असेल तरीसुद्धा एक बाउन्स घेतो 786च्या लेवलवरून आणि मग खाली जातं. आणि जर वर जायचं असेल तर प्रश्नच वेगळा आहे. जरी सुद्धा खाली जायचं असेल तरीसुद्धा एक बाउन्स घेतो आणि त्या बाउन्सचा उपयोग करून आपण मंडळी स्कॅल्पिंग करायची आहे. मग काय करायचं आहे की ज्यावेळेस मार्केट 786च्या लेवलला येतो त्यावेळेस आपण इथून सपोज बायची फिबोनाची असेल तर इथून बाय करायचं आणि पटकन जे काही 1-2 कॅन्डलमध्ये प्रॉफिट मिळेल बुक करायचं आणि एक्झिट करून बाहेर व्हायचं आहे. मग मार्केट कुठेही जाऊ दे, वर जाऊ दे आणखी, नाहीतर मग खाली जाऊ दे, त्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण जर का स्कॅल्पिंग करायचं असेल तर अशा प्रकारे झटकन एंट्री आणि झटकन प्रॉफिट बुक करून, आणि जो काही एसेल असेल तो ह्या स्विंगच्या मात्र खाली ठेवायला लागेल. कारण का मार्केट किती खाली येईल सांगू शकत नाही, पण शक्यतो एकदा थोडंसं ही लिक्विडिटी घेतली, म्हणजे मार्केटने जर का 786ची लिक्विडिटी घेतली की लगेच इथून एक बाउन्स येतोच. हा ऑब्झर्वेशनचा म्हणजे एक्सपिरियन्सचा प्रकार आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, आता मी तुम्हाला चार्टवर पण दाखवतो प्रत्यक्ष कशा प्रकारे मार्केट तिथून बाउन्स होतो. आता तुम्ही काय करायचं आहे की अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, म्हणजे नक्की निरीक्षण करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याच्यानंतरच मग स्कॅल्पिंगचा प्रकार तुम्ही यूज करायचा. आता आपण बघूया मंडळी की कशा प्रकारे चार्टवर मार्केट बाउन्स झालेलं आहे. ओके, चलो आता बघा, हे आता जस्ट कधीचं आजचंच आहे, मला वाटते 13 फेब्रुवारी चार्ट आहे हा. आत्ता बघा की जिथून मार्केटमध्ये फ्रेश बाईंग आलेली आहे, बघा इथून मार्केटमध्ये फ्रेश बाईंग आलेली आहे, तिथून मी काय केलं, फिबोनाची ड्रॉ केली ती इथपर्यंत. बस फिबोनाचीच्या 786वरून मार्केट इथून बाउन्स झालेलं आहे. आता हे अपसाईडला बरंचसं बाउन्स झालेलं आहे, तो प्रश्न वेगळा, पण आपल्याला 1-2 कॅन्डलमध्ये स्कॅल्पिंग करून एक्झिट व्हायचं आहे. बघा लेवल कशी काम करते बघा. आणखी बघा, सपोज इथून मी फिबोनाची लावली इथपर्यंत, 786वरून जबरदस्त बाउन्स. आणखी बघा, इथून बाईंग आली इथपर्यंत 786, परफेक्ट जबरदस्त एकदम 786 मंडळी काम करत आहे. आता ह्या प्रकारे चार्टवर तुम्हाला खूप बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. सपोज जर तुम्ही बघा इथून फिबोनाची लावलीत इथपर्यंत,
हा 618वरून पण झालेला आहे. जर का तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर तुम्हाला अशा बऱ्याचशा लेवल मिळतील की मार्केट तिथून 0.786च्या लेवलवरून बाउन्स होतं. आता तिथून अपसाईडला जाईल किंवा डाऊनसाईडला जाईल हा प्रश्न वेगळा. प्रॉपर ट्रेड करायचा असेल तर तुम्हाला वेगळं ॲनालिसिस करायला लागेल. पण हा जो प्रकार आहे हा प्रॉपर ट्रेडमध्ये येत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की इथून प्रॉपर ट्रेड घ्यायचा का डायरेक्टली, तो प्रश्न वेगळा आहे. मग का, तर त्याच्यासाठी आपल्याला आणखी ॲनालिसिस बघायला लागेल. कुठली लिक्विडिटी घेतली, कुठली लेवल आहे, कुठले फेक ब्रेकआउट वगैरे वगैरे जे काय आहे ॲनालिसिससाठी ते प्रकार करायला लागतील आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्रॉपर ट्रेड घेऊ शकता. पण जर का तुम्हाला स्कॅल्पिंग करायची असेल तर 0.786वरून जे मार्केट बाउन्स होतं त्या बाउन्सचा फायदा घेऊन तुम्ही झटकन प्रॉफिट करून पटकन एक्झिट होऊ शकता. हा मंडळी आहे सेटअप नंबर 2 स्कॅल्पिंगसाठी. आता हा सेटअप नंबर 2 मी तुम्हाला समजून सांगितला. पण हा समजून सांगितल्यानंतर मंडळी तुम्ही तो डायरेक्ट यूज न करता, कारण काय सांगतो तुम्हाला, जर का तुम्ही डायरेक्ट यूज करायला गेलात तर ह्याच्यामध्ये होतं काय, जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर स्कॅल्पिंगमध्ये लॉससुद्धा होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्हाला पहिलं लक्षात येतो का कुठून कुठे एंट्री असावी, कुठे आपण एक्झिट केले पाहिजे. म्हणजे झटकन ह्याच्यामध्ये कसं आहे, डिसिजन एवढं फास्ट घ्यायला लागतं की पटकन घेऊ का, मग नक्की घेऊ का, नंतर मग जायला लागल्यावर मग एंट्री घेतो, असं नाही. असं जर असेल तर मग तुम्ही त्याच्यामध्ये स्कॅल्पिंगमध्ये तुम्हाला अजून स्कॅल्पिंग जमत नाही किंवा सरावाची गरज आहे, हे मात्र सिद्ध होतं. म्हणून अगोदर ह्या लेवल समजून घ्या, तिथलं निरीक्षण करा. खरोखर मार्केट, आता ह्याने सांगितलं व्हिडिओमध्ये म्हणून डायरेक्ट ॲप्लाय करायचं तसं नाही. खरोखर मार्केट जातोय का, तिथून बाउन्स होतोय का, हे प्रत्यक्ष तुम्ही टेस्ट करा, त्याची प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही यूज करा. कारण का, स्कॅल्पिंग हा प्रकार प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला जमणार नाही. पण जमला तर मात्र फायदेशीर मात्र तेवढाच आहे. ओके, ठीक आहे मंडळी, हा स्कॅल्पिंगचा प्रकार तुम्ही यूज करून बघा, म्हणजे प्रॅक्टिस करून बघा. कसा रिझल्ट होतो तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा जर सेटअप आवडला असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.